जगभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशानं 1982मध्ये आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे परिषदेनं युनेस्कोकडं 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा करण्याची शिफारस केली. युनेस्कोच्या 22व्या महासभेत 1983मध्ये ही शिफारस मंजूर करण्यात आली आणि तेव्हापासून 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन म्हणूनही साजरा केला जातो. या अनुषंगानं हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी कोल्हापूरच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट दाजीपूर अभयारण्यासह राष्ट्रीय आणि राज्य वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण वारसा स्थळांची कोल्हापूर ही खाण असल्याचं सांगितलं. हा वारसा जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 2025 आज जागतिक वारसा दिन म्हणून जगभर आपण हा साजरा करतो आणि मला वाटते की सगळ्यांना आपल्याला आपल्या वारसा स्थळांचा खूप अभिमान आहे आणि आपण हे जतन करणं हे आपलं संविधानाच्या आधारे सुद्धा आपण कर्तव्य आहे. तर आपण हे कर्तव्य पार पडणं हे अत्यावश्यक आहे. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की ह्या जागतिक वारसा म्हणजे आणि जागतिक वारसा स्थळं सांभाळणं हे किती आवश्यक आहे आणि का आहे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, कशी ओळख ह्यांची केली पाहिजे ह्याच्यावर थोडंसं मी आपल्याला सांगू इच्छिते की जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये जर आपल्याला आपली काही जागतिक आपली जी वारसा स्थळं जर नमूद करायची असली, लिस्टिंग करायची झाली तर वर्ल्ड हेरिटेज फंड आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या जे ऑर्गनायझेशन्स आहेत जे आपल्याकडं जे आज आपल्याकडे लाभलेले युनेस्को आणि आयकोमॉस सारख्या ज्या ह्या संघटना आहेत, प्रामुख्याने युनेस्को, तर युनेस्को लिस्टिंग हे करतं आणि त्याच्यासाठी आपण भारत देशाने बरेचसे अनेको हेरिटेज साईट्स आज आपले लिस्टेड आहेत युनेस्कोमध्ये. आणि युनेस्कोचं पहिला सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे जी वास्तू ज्या पद्धतीत ज्या काळात ज्या युगात बांधली त्याचं संवर्धन आणि जतन आज तागायत आपण जैसे थे असं केलं आणि तीच संवर्धन जी साईट आहे किंवा आपली जी इमारत आहे किंवा आपलं जे सांस्कृतिक केंद्र आहे किंवा संस्कृती आहे किंवा आपलं नैसर्गिक स्थळ आहे, ज्या स्थितीत जे अभयारण्य असेल किंवा वारसा इमारत असेल ज्या पद्धतीत आपण ठेवली आहे पूर्वी तशीच आज देखील आपण त्याचा सांभाळ केलेला आहे. अशाला प्रामुख्यानं जागतिक यादीमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. तर दुसरं महत्त्व, कोल्हापुरातील अनेक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या उभारणीमध्ये छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचं मोलाचं योगदान असून मेन राजाराम हायस्कूल, टाउन हॉल, CPR, न्यू पॅलेस अशा अनेक वास्तूच्या निर्मितीमागं त्यांची कल्पकता असल्याचं अमरजा निंबाळकर यांनी सांगितलं. त्यांनी कोल्हापूर हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी या वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला आज एक हेरिटेज काउन्सिल किंवा हेरिटेज कमिटी जिल्ह्याला व शहराला लाभलेली आहे. त्यांचं पण कार्यशील असं आहे की त्यांनी जे हेरिटेज साईट जे गॅझेटेड हेरिटेज यादी आहे जी आज 74ची आहे त्याच्यात एक 100हून 101 अधिक मॉन्युमेंट्सची अजून त्याच्यात भर आहे. ती लवकरात लवकर प्रसिद्ध पण होईल. तर ह्या 74 व 100 ह्या साईट्सचं संवर्धन, जतन आणि त्याचं मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं हेरिटेज कमिटी सांभाळत आहे ते सुद्धा अतिशय चॅलेंजिंग आणि संवेदनशील आहे आणि त्याचं परिपूर्ण असा पाठपुरावाही केला जात आहे. आणि नक्कीच ह्याचं आस्वाद भरपूर असे हेरिटेज साईट्स आहेत. त्याचं आज डॉक्युमेंटेशन अत्यंत आवश्यक आहे कारण पुढच्या पिढीला ह्या इमारती कशा होत्या आणि आज काय स्थितीत आहे हे असणं आणि माहिती होणं आणि बघणं हे अत्यावश्यक आहे. कारण ह्याच्यातूनच आपण प्रेरणा घेतो पुढच्या ह्या आपल्या समाजात काय उभा राहणाऱ्या इमारती आहेत त्यांच्याकडंही बघायची दृष्टिकोन आपल्याला ह्या जुन्या इमारती, प्राचीन इमारती हे आपल्याला शिकवत असतात. आणि कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 3000पेक्षा जास्त वारसा स्थळं आहेत. हा विपुल वारसा जपणं आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार करण्यातच जागतिक वारसा दिन साजरा करण्याचं फलित आहे.